द नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स भारतामध्ये कधीपासून लागू केला आहे? द नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स भारतामध्ये 22 सप्टेंबर 2025 पासून लागू केला आहे. 2025 साली दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला जाहीर झाला आहे? 2025 साली दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल या अभिनेत्याला जाहीर झाला आहे. विकसित उत्तर प्रदेश @2047 या योजनेअंतर्गत कोणते प्रमुख आर्थिक लक्ष्य ठेवले आहे? विकसित उत्तर प्रदेश @2047 या योजनेअंतर्गत $6 ट्रिलियन अर्थव्यवस्था प्रमुख आर्थिक लक्ष्य ठेवले आहे. कोणत्या राज्य सरकारने अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचरा पार्क तयार केला आहे? उत्तर प्रदेश राज्य सरकारने अनोखी दुनिया नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचरा पार्क तयार केला आहे. भारताने CAFA नेशन्स कप 2025 मध्ये कोणत्या देशाला हरवून कांस्य पदक जिंकले? भारताने CAFA नेशन्स कप 2025 मध्ये ओमान देशाला हरवून कांस्य पदक जिंकले. 2025 मध्ये वर्ल्ड युथ स्क्रबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? 2025 मध्ये वर्ल्ड युथ स्क्रबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय माधव गोपाल कामंत ठरला आहे. स्मृती मानधनाने कोणाचा मागील विक्रम मोडला आणि सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा भारतीय विक्रम बनवला? स्मृती मानधनाने विराट कोहली यांचा मागील विक्रम मोडला आणि सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा भारतीय विक्रम बनवला.